सहकार से समृद्धी आयच्या थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह असोसिएशन हांच्या वतीन 72 ऑल इंडिया कोऑपरेटिव्ह वीक 2025 वो मनोवपा खातीर आमी सगळे जाण हांगासर आसात. आमच्या मदीं खास करून मार्गदर्शन करपा खातीर कोऑपरेटिव्ह सेक्टरांतले हांगासर आयिल्ले श्री शिरीषजी देशपांडे, CEO ऑफ द बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, ऑल द वे बुलढाणाच्यान ते हांगासर आयल्या. बुलढाणा म्हणजे हांगासल्यान डिस्टन्स इट इज एप्रॉक्सिमेटली मोर दॅन आय थिंक इट इज एन 800 to 1000 किलोमीटर बुलढाणा फ्रॉम गोवा. 800 येस. तांच्या खातीर नेटान एकदां ताळयो मारात. आनी उरलेल्या बऱ्याच भुरग्यांचे फेलिसिटेशन तेंच्याय हस्ते जातले. ते पयलेच फावटी हांगासर मार्गदर्शन करपा खातीर आयल्या. गोवा स्टेट कोऑपरेटिव्हचे चेअरमॅन आनी थ्रिफ्ट कोऑपरेटिव्हचे पयलींचे चेअरमॅन पांडुरंग कुट्टीकर, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस श्री कृष्णा कुंडेकर, वायस चेअरमॅन ऑफ द गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह, आमचो आशुतोष आपटे, रजिस्ट्रार्ड ऑफ द गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह, संदीप धारकर, जनरल मॅनेजर ऑफ नाबार्ड, आनी बाकीचे व्यासपीठाचेर आशिल्ले थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह बरोबर एसोसिएट आशिल्ले तांचे सगळे को पार्टनर्स आनी तांचे सगळ्यांचे चेअरमॅन म्हजे समोर आशिल्ले कोऑपरेटिव्ह सेक्टरांतल्या सगळ्या म्हज्या मोगाळ भाव आनी भयणांनो, हांच्यांनी आतांच सांगलें की म्हणजे ह्या वर्साची थीम इट इज एन रुरल डेव्हलपमेंट थ्रू कोऑपरेशन्स. ग्रामीण विकास सहकारांतल्यान आमी कसो करूं शकता. आतां ग्रामीण विकास म्हटल्या उपरांत एक्झॅक्टली आयलं कितें आनी तोय बी सहकारांतल्यान आमी कसो करूं शकता. एक्झॅक्टली आत्तां थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह जो ग्रामीण विकासाक हातभार लायता, हांव मुद्दामून म्हणजे आशुतोष आपटे कडेन हांव आत्तां उलयतालो की एखादी एखादी सर्वीस ओरिएंटेड कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे आमच्या बांदोडकर हायर सेकंडरीतली सोसायटी हांचे लोन दिवपाची कॅपेसिटी 10 लाख आसा. हांवें म्हणलें 10 लाख म्हणजे व्हडली सोसायटी जाली. तो म्हाका पटकन म्हणपा लागलो NPA जायना म्हणून तांच्यान बिंदास दिवं येता म्हणलो. ओके, म्हणजे खंयसरूच लोन बुडटले ओके हाजी हें ना, लोन 100% मेळटलें. बट तेंच आमी गांवांत सुरू केल्ल्या बारीक बारीक क्रेडीट कोऑपरेटिव्ह सोसायटींतल्यान लोन बुडपाचे चान्सीस चड आसता. हांव लोन बुडपाचे चान्सीस म्हणना, लोन बुडोवपाकूच लोन काडटात. ऑफकोर्स तुमी जर पळयशात लोन बुडयल्यांचे लिस्ट जर तुमी एकदां जर पळयशात न्ही जाल्यार एक नांव जर घेयशात जाल्यार तेजे 7 कडेन लोन आसतले. 7 क्रेडीट कोऑपरेटिव्ह सोसायटींनी काडलेले. होंडा काडला, साखळे काडला, पिसुल्ल्या काडला, आमोण्या काडला, मार्शलान काडला. एकूच मनीस 7 कडेन वचून लोन काडटा आनी तें लोन तो बुडयता. म्हणजे तेणी ठरयलात हांकां बुडोवपाचें म्हणून लोन काडपाचें. आनी पयशे बुडटा कोणाचे? चेअरमॅनाचे आनी जनरल मॅनेजराचे बुडना, बुडटा सामान्य मनशाचे. आयज ज्यो आमच्यो कोऑपरेटिव्ह सोसायटी बुडल्या हितूर चेअरमॅन आनी तेंचो मॅनेजर हेजे पयशे बुडोंक ना. बुडल्या पयशे म्हणजे हांव मुद्दामून नांव घेतलो ती महिला अर्बन कितें तरी मार्शल महिला अर्बन बाबडे सगळे ते टिचर्स म्हाजे कडेन येतात. ते म्हणटा ते रिटायरमेंटाक मेळ्ळे तितके पयशे व्हरून थंय दवरले आनी आतां आमी बुडले, कितें करूं काय म्हणटा. आमी बुडले. रजिस्ट्रार आमचो आपल्या कायद्यान म्हणजे नो डावट कायद्यान तेजे हात बांदल्या. ताच्या खातीर हांवें ताका आनी एक आत्तां सजेस्ट केलें, निदान प्रत्येक क्रेडीट कोऑपरेटिव्ह सोसायटीन लोन दिवच्या पयलीं हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी PM इन्शुरन्स केला. म्हणजे तो PM जीवन ज्योती आनी PM एक्सिडेंटल डेथ तेच्या खातीर 2 इन्शुरन्स आसात. मॅक्झिमम कॉस्ट भरची पडटा ते 250 रुपया वर्साक. म्हणल्यार 100% गॅरंटी तुमकां 2 लाख रुपया परत येतले हेजे. निदान ताका तुमी 2 लाख रुपया दिले आनी कितेंय जर त्या मनशाक जालें जाल्यार निदान 2 लाख रुपया तरी परत येतले हेजी गॅरंटी. ताच्या खातीर ताका सांगलां एक सर्क्युलर इश्यू कर, सोमारा तूं सर्क्युलर इश्यू करून सोड, जेणे करून सगळ्या क्रेडीट कोऑपरेटिव्ह सोसायटी जो लोन काडून असो वयता पळय न्ही रे, म्हणजे बुडोवपाकूच जो लोन काडटा आनी चुकून तोच बुडटा तितके तरी पयशे परत येतले. आसा अशें निदान ते तरी जातलें. म्हणजे लोकांचे 2 लाख रुपयाचे तरी एश्युरन्स हे निदान तितके दिवपाक मेळटले. बट ते करचें. दुसरें उरता उरलें रुरल डेव्हलपमेंट. बसल्या बसल्या म्हाज्या तकलेंतल्यान सुचलें की आमी वेरियस गिफ्ट आयटम दीत आसता. सत्कार करता आसतना दिता आनी कितें दिता म्हणजे कोण ते व्हडले पोट बीन हाडून दिता सिमेंटाचे भितर झाडां बिडां घालून. एका एका पोटाची किंमत 150 म्हणजे 1,500 आनी 2,000 रुपया. पण आमी तो दिता आसतना बरो दिसता. भायर व्हेलो काय ना, तो रोखडो फोडलो काय तेजी काच आसता पळय न्ही, 1000 वर्सां तेजी काच पिड्ड्यार जायना. 1000 वर्सां
तुमी इमेजीन करात फुडली कितली जनरेशनां ते मातयेन पडून उरतले. आतां तुमी म्हणटले 1000 वर्सां तूं सांगता जाल्यार पयलींची आतां कित्याक ना. पयलीं अश्यो काचो नाशिल्ल्यो. पयलीं सगळें जें आशिल्लें इट इज अ सस्टेनेबल आनी सगळें नॅचरल. तुमी पळयशात आनी काचो सिमेंटेड ते जार आनी हें तें सगळें आतां येलां. म्हणून आमकां तें दिसना. जाल्यार माती खणात थंय तशें दिसतलें. म्हणजे आमच्या फुडल्या 10 जनरेशनाच्या उपरांत तुमी जर इन फ्युचर पळयशात जाल्यार पूर्ण जमनीन हे सगळ्यो तसल्यो काचो मेळटल्यो, तुमकां सिमेंटेड हे सगळें हेच मेळटलें. म्हणून आतां विचार करपाची गरज आसा. आमी जर म्हणटा की रुरल डेव्हलपमेंट आमी थीम घेतले आसत जाल्यार ग्रामीण भागात जें कितें करूं शकता. हांवें आत्तां सजेस्ट केल्या परत सगळ्या जाणांनी आमी तो कोमो आसतलो खबर आहा तुमकां, उदक पिताले ते असो ओतून पिताले. ताका पी बीन आयला वेवस्थीत एट्रॅक्टीव. ताजेर बरें नांव घालूं येता थ्रिफ्ट कॉपरेटीव सोसायटी म्हणून. आनी तो जर प्रत्येकाक तुमी गिफ्ट म्हणून दिलो, एक म्हणजे उदक पिवपाकूय बरें जातलें. गरम करून जर उदक भितर घालीत फ्रिजाची सुद्दां गरज ना. इतकें थंड उदक खूब बऱ्या पद्दतीन. आनी चुकून तो फुटलोय जाल्यार तो मातयेन मिसळून वयतलो. म्हणजे तो 8 दिसाच्या भितर परत मातयेनूय मिक्स जातलो. आनी खरो बिझनेस कोणाक मेळटलो. कुंभार समाजांतले आमचे लोक तो जो मटको करता ताका तो खूब व्हडलो बिझनेस जो आहा खूब मोठ्या प्रमाणात मेळूं शकता. दीस इज द रुरल डेव्हलपमेंट. ही खऱ्या अर्थात रुरल डेव्हलपमेंट. आमी गव्हर्मेंट ऑफ गोवात वेरियस इनिशिएटिव्स कॉपरेटीव सेक्टरांतूय घेतल्या, आजुनूय घेत आसा. तुमकांय जर कितें सजेशन आसत जाल्यार आमचो रजिस्ट्रार आशुतोष आपटे हांगासर आसा, तांच्या कडेन त्योय तुमी दिवच्यो. आतां पर्यंत आमी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन्स हे खूब मोठ्या प्रमाणात केलां. प्रोफेशनल कॅपेसिटी बिल्डींग आमी करपाक घेतल्या. आमी सपोर्ट फॉर द वुमन लॅड कॉपरेशन्स आमी जाका म्हणटा की महिला शक्ती खूब मोठ्या प्रमाणात ह्या कॉपरेटीव मुवमेंटात येवची. इट इज एन एनकरेजिंग द यूथ टू क्रिएट द इनोवेटीव कॉपरेटीव मॉडेल. आमी स्टार्टअप आनी स्टँडअप इंडिया म्हणटा तेन्ना कॉपरेटीव सेक्टरांतल्यानूय बी यूथ लॅड कॉपरेटीव जो मुवमेंट हो सुरू जावप हो गरजेचो आसा. आनी प्रोमोटींग द न्यू एजीस कॉपरेटीव सोसायटीज. पारंपारीक क्रेडीट कॉपरेटीव सोसायटीचे दीस सोंपले. आनीक क्रेडीट कॉपरेटीव सोसायटी नाका आनी गरजूय ना. म्हाजें तर म्हणणें आनीक परमिशनूय दिवं नाका. खूब जाले पयशे दी आनी घे, ते बंद कर आतां इल्ले. कारण ते फक्त कशा लोकांक लुटपाचे आनी हे धंदे आहा. त्या खातीर नवीन आमी वेगळ्या सेक्टरांत कॉपरेटीव सोसायटीज कश्यो सुरू करतल्यो हाजो विचार आयज जावपाची गरज आसा. आनी हे जर केलें जाल्यार वीच इज अगेन लेड टू आमी जाका म्हणटा इट इज अ कनेक्टींग टू द विकसीत भारत. विकसीत गोवा 2037 आनी विकसीत भारत 2047 ही थीम लक्षांत घेवन आमी कॉपरेटीव सेक्टर खूब व्हडलो रोल हातूंतल्यान प्ले करूं शकता. कॉपरेटर्स जे आसा हे खूब मोठो रोल ह्या गजालींत प्ले करूंक शकता. म्हणून तर आयच्या युथाक हांव वता आसतना एकूच सांगूंक सोदतां की तुमी ह्या कॉपरेटीव सेक्टराची ओनरशीप घेयात, लिडरशीप घेयात, कम्युनिटी सपोर्ट घेयात आनी फायनान्शियल इंडिपेंडन्स जावपा खातीर ह्या गजालीचो खूब मोठो सपोर्ट आमकां कॉपरेटीव सेक्टरांतल्यान मेळपाक शकतलो. ते आयच्या युथांनी जर काम करपाक सुरवात केली जाल्यार आमी जाका म्हणटा एखाद्या कडेन नोकरेक वयच्या ऐवजी तुमी नोकरी दिवपी जायात. म्हणजे इन्स्टेड ऑफ आमी जें म्हणटा की जॉब क्रिएटर जावचे, जॉब सिकर जावच्या पेक्षा आनी तो जॉब क्रिएटर जावपा खातीर कॉपरेटीव सेक्टर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सेक्टर. अँड बींग वी एज अ टुरिस्टीक स्टेट, आमी गोंयांतल्या सारकेल्या टुरिस्टीक स्टेटीत दॅर द वेरियस सेक्टर अँड सर्वीस सेक्टर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सेक्टर इन द स्टेट ऑफ गोवा. आनी तो जर आमी जाले आसत जाल्यार ह्या सर्वीस सेक्टरांतल्यान टुरिजम सेक्टर देर इज अ सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज आनी डे बाय डे देर इज एन वेरियस ऑपॉर्च्युनिटीज आनिकूय मेळत रावतल्यो. त्यो सगळ्या जाणांनी घेवच्यो हें म्हाका सांगपाक खूब बरें दिसता. ऑल द वे म्हणजे श्री श्रीजी देशपांडे, आपण मुद्दामून बुलढाणाहून इथं आलात. आपण केलेलं मार्गदर्शन सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल नक्कीच. म्हणजे आपल्या विशेष करून मराठवाडा आणि या भागामध्ये कॉपरेटिव्ह सेक्टर, ॲग्रिकल्चर या सेक्टरामध्ये खूप चांगलं काम करतात. बऱ्याच वेळा मराठवाडा, लातूर या भागामध्ये फिरण्याचा योग मलाही आला आहे. मी जवळून कॉपरेटिव्हचं काम बघितलं आहे. पाणी वाटप सोसायटीपासून त्या शेतकरी सोसायटीपर्यंत ह्याने उभी केलेली मोठमोठी भवनं हेही त्यासाठी आदर्शवत आहेत. आणि खरोखरच या पद्धतीत महाराष्ट्र आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत. आणि नक्कीच म्हणजे ह्या कामाचा जरी आढावा घेतला आणि थोडं जरी काम या ठिकाणी झालं तर गोव्याचा कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये अजूनही खूप मोठ्या पद्धतीने हा बदल होऊ शकेल. आणि हे सगळें सांगता असताना म्हाका दिसता आयच्या हातूंतल्यान नारी शक्ती आणि युवा शक्ती हे दोन सेक्टर जर ह्या कॉपरेटिव्ह सेक्टरात जर कामाक करपाक लागले जाल्यार आमी जशें म्हणटा तशें विशेष करून वयता आसतना एक दिव्यांगजन होय तिसरो सेक्टर, म्हणजे आमी जाका स्पेशल डिजेबिलिटी पर्सन
एकदां तांकां आमी इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल मनयल्या उपरांत ह्याय सॅक्टराक एक प्रमोट करप हें ठरयलां आसतना म्हाका बरें दिसलें की हांवें सहज रिक्वेस्ट केल्ली गोवा स्टेट कोऑपरेटीव हांच्या पुराय डायरेक्टराक की हांचो विचार तुमी करचो आनी तांच्यांनी ती इनिशिएटिव्ज घेतली आनी सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान तांच्यांनी दिव्यांग जनां खातीर स्पेशल डिजाबिलिटी पर्सन्स हांच्या खातीर 4% रेट ऑफ इंट्रस्टान लोन दिवपाचें ठरयलां फॉर देअर स्टार्टअप. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द गोवा स्टेट कोऑपरेटीव चेअरमॅन मिस्टर पांडुरंग कुट्टीकर एंड द एंटायर टीम, ज्याचो कोणीच विचार करूंक नासलो. नॅशनल कोऑपरेटिवा कडल्यान ताका 2% जरी लोन मेळ्ळें आसत जाल्यार दिव्यांग जन जे आपलो बिझनेस सेटअप करपाक सोदता तांच्या खातीर एक खूब व्हडली संद आसा. 4% कोऑपरेटिवान लोन मेळप, तांकां ट्रेनिंग आनी तांचो मार्केटिंग हाजोय विचार तुमी करचो जेणे करून तेय बी स्वताच्या पांयार उबे रावपाक शकतले अशें म्हजी खात्री आसा. आनी आमी जे सहकारातून समृद्धी आनी आत्मनिर्भर भारत टू स्वयंपूर्ण गोंय हें मिशन सक्सेसफूल करपा खातीर आमी सगळे जाण तत्पर आसपाक जाय, आमी सगळे जाण तयार आसपाक जाय. आसतले काय ना? आसतले जाल्यार म्हज्या बरोबर नेटान परत एकदां आमी जी पावर सगळ्यांच्या पर्यंत विकसीत भारत करपाक दिवपाक जाय ती पावर तुमच्या कडेन आसपाक जाय. म्हज्या बरोबर नेटान एकदां घोशणा दिवच्यो. भारत माता की वंदे. थँक यू.